असं काय मी उमेदवार नाही आहे तर बाबा आहे, तर बाबांनी केली पाहिजे ना. मग ही बाबांसाठी आहे. सर्व पदाधिकारी मान्यवर आधी आपल्या सर्वांची त्या हे जरा साईडला वा. सर्वात प्रथम या ठिकाणी व्यक्तीच्या माझ्या वतीने व्यासपीठावरती उपस्थित असलेले आजचे सत्कार मूर्ती शिवेंद्रराजे, उपस्थित सर्व महायुतीचे म्हणजे सगळे पदाधिकारी, आजी माजी सर्व सदस्य आणि आपण उपस्थित लोकशाहीतले राजांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. काय करू शकलो असतो, साधं पिण्याच्या पाण्याचा सोडून द्या, त्याचबरोबर या संपूर्ण शेतीच्या पाण्याचा प्रश्न हे सुद्धा त्यांना मार्गी लावला आम्ही. आज मला सांगा की प्रत्येकाला वाटतं की आपल्या कुटुंबातलं संपूर्ण जे तरुण आहेत ते मोठे व्हावे आणि कुठल्या तरी मोठ्या पदावर जावे. आपल्या प्रत्येकाला वाटतं की आपल्या जे कौटुंबिकची अर्थव्यवस्था आहे ती उंचवली गेली पाहिजे. आणि हे करत असताना ह्या संपूर्ण ह्याच्या अगोदर काँग्रेस आणि सरकार होतं त्यावेळेस का झालं नाही याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आज मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचबरोबर मग महायुतीचे मग देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदेजी असतील, अजितदादा असतील, या सर्व आणि मित्रपक्ष जे आहेत, RPI, हे सगळे जे घटक आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणावरती सगळ्यांचं बारकावे सगळे प्रत्येकाला कुठेही कमतरता पाडू नये आणि कुठंतरी त्या सगळ्यांचं म्हणजे तुमच्या कुटुंबातले जे तरुण आहेत त्यांना शिक्षणाकरता सुद्धा त्या अगोदर कुठं जावं लागलं तर इथं विदाउट गॅरंटी आज पैसे मिळतात. आज तरुण मोठे कधी होणार, शिकले तर मोठे होणार, शिकले तर त्यांची बौद्धिक संपूर्ण व्यापकता त्याच्यात वाढ होणार आणि तरच मोठे होणार. ते मोठे झाले म्हणजे आज जरी तरुण असले तर उद्या या देशाचा भविष्यकाळ ही लोक आहेत. आणि हे करत असताना मला समजत नाही, काल अमोल कोल्हे म्हणजे माणसाने थट्टा किती करावी, एक तर स्वतः काय करायचं नाही आणि त्या ठिकाणी पुसे सावळीला सभा झाली त्यात काय म्हणले, महायुतीला पडली कडकी म्हणून आणली युतीनी योजना बहीण लाडकी. एक तर तुम्ही करत नाही जे तुम्हाला तुम्ही करायला त्या काळात तुम्ही केलं पाहिजे होतं. नाव ठेवून मोठं कोण होत नसतं. जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याला दाखवतो तेव्हा हे लोक विसरतात की 3 बोट आपल्या दिशेने आहेत. आणि त्यामुळं या संपूर्ण गोष्टींना आपण बाबींना अजिबात त्याच्यात तुम्ही त्या दिशाभूल होऊ देऊ नका. आज शिवेंद्रराजे असतील, मी असेल, भविष्य आजपर्यंत आम्ही सर्वांनी दोघांनी मिळून त्या संपूर्ण सगळ्या त्या भागासाठी म्हणा जिल्ह्यासाठी जेवढं म्हणून करायचं तेवढं आम्ही सगळ्यांनी केलंय आणि करत राहणार. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी आणि शिवेंद्र राजे कुठे आम्ही आमच्या कामाच्या बाबतीत तुमच्या सेवेच्या बाबतीत आम्ही कमी पडणार नाही. हे करत असताना आज व्यक्तिशः मला जाणीव आज ते उमेदवार आहेत, पण आज 4 टर्म म्हणजे किती झाले, किती वर्ष, मग आता पुढचे आता किती, मग 20 वर्ष त्यांना वनवासात बसवणार आहात का तुम्ही, बसवणार आहात का नाही, का बसवायचं. 1 नंबरनी त्यांना निवडून आणा आणि पुढं तुम्ही माझ्या हो तेच हो आणि तुम्हाला सांगतो
का नाही मला सांगा. एवढा होतकरू आहे आणि प्रेमळ माझा भाऊ आहे. ठीक आहे, वादावाद येणार नाही आणि आहे, पण ह्याला नाही गेला तर कोणाला करणार. मग ती जबाबदारी माझी लागली आणि तुम्ही फक्त एवढंच करा, जेणेकरून आता फक्त आमदार असताना एवढं कामं केले, उद्या मंत्रीपद आल्यानंतर मला सांगा ना. हा माझा बोझ हलका करतोय. उद्या मंत्री झाले तर निवांत झाला. याच्यावर सगळं घ्या, हे करा ते करा, हे करा ते करा. आणि खऱ्या अर्थ आता समोर कोण आहे त्यांच्याबद्दल वाच्यता करण्यापेक्षा आज मला सांगा ना, ज्या वेळेस आपण निवडणुकीला उभं राहतो त्यावेळेस आपण विचार केला पाहिजे की आपण आता कुठल्या निवडणुकीला उभं राहतोय. खासदारकी असेल, आमदारकी असेल, जरूर लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये लोकशाहीतले तुम्ही सर्वजण आज लोकशाहीतले राजे आहात. तुम्हाला सगळ्यांना अधिकार आहे, पण अधिकार केव्हा तुम्ही काहीतरी कार्य तुम्ही करून दाखवलं पाहिजे ना. आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो, कुठलाही तुमचा विश्वासाला तडा आमच्या दोघांच्या माध्यमातून कधी जाऊन देणार नाही. आमची काही अपेक्षा नाही दोघांची. फक्त एवढंच आहे की ज्या घराण्यात आम्ही दोघं जन्माला आलो त्या घराण्याची परंपरा फार मोठी आहे. त्या घराण्याचा वारसा सांगत असताना आम्ही दोघंही आम्हाला भान आहे की त्या घराण्याचा वसा पुढं घेऊन जात असताना लोकांची फक्त एकच हा विचार की लोकांची जास्तीत जास्त सोडवणूक त्यांच्या अडचणीतनं त्यांची झाली पाहिजे. जास्तीत जास्त त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे. जास्तीत जास्त प्रत्येक कुटुंब जे आजपर्यंत दुर्लक्षित होते काँग्रेसच्या काळामध्ये, ह्या संपूर्ण कुटुंबांना वर आणलं पाहिजे. जी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेसची जी शिकवण घालून दिली त्या शिकवणीवरती आम्ही दोघं वाटचाल करत आहोत. मधल्या काळात एकच सांगतो, वैचारिक मतभेद असू शकतात किरकोळ याच्यावरून, पण आज प्रगतीपथावर जात असताना हे किरकोळ गाव पातळीवरचे हेवे दावे आपण सगळ्यांनी बाजूला ठेवणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या सोयीप्रमाणे सोयीसाठी बोलत नाही, पण कुठेतरी आपण विचार केला पाहिजे की जर आपण चुकीचा निर्णय घेतला तर 5 वर्ष हा काय थोडा कालावधी नाहीये. 5 वर्षामध्ये होत्याचं नव्हतं होतं. आणि मला खात्री आहे आजची संपूर्ण लोकसंख्या पाहून मला खात्री आहे की जास्तीत जास्त उच्चांकी मतांनी शिवेंद्र राजे ऑलरेडी निवडून आल्याच जमा आहे. हे जरी असलं म्हणजे तुम्ही आता उद्या म्हणाल आता जाऊ झाले आता निवडून, असं नाही. म्हणजे तंगड्यावर करून झोपू नका, आले बाबा आले तर काय करायचं, असं होत नाही. काय एक लक्षात द्या, आपल्याला एक रेकॉर्ड आपल्याला करायचं आहे. आज प्रत्येक संपूर्ण महाराष्ट्रावर संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी मी गेलो, ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या या जिल्ह्यातल्या सुद्धा जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत चांगली आहे. काल पुण्याच्या सभेला होतं, मोदीजींच्या बरोबर चर्चा झाली. आणि निश्चितपणे आपल्याला सांगतो, पुणे जिल्हा असू दे, सोलापूर असू दे, प्रत्येक जिल्ह्यात परिस्थिती अशीच आहे जशी सातारची आहे तशीच, की जास्तीत जास्त संपूर्ण महायुतीचे लोक उमेदवार निवडून येणार आणि आपण त्यांच्या पाठीशी त्यांना आशीर्वाद देऊन राहावं एवढीच आपल्याला विनम्र विनंती करतो. मगापासून तिकडनं खुन्नाखुन्नी झाली, 10 वाजले. असू दे, मला पण माहित आहे मी आचारसंहिता आम्ही कोण भंग करत नाही, पण माझ्या घड्याळात 10ला ती 2 मिनिटं कमी आहे. तुमच्या घड्याळात काय माहित नाही, पण माझ्या घड्याळात असं झालं. पण हे कशा करता, तर कसं आहे की आज तुमचा आशीर्वाद हेच आमच्यासाठी एक आमची प्रेरणा आहे. तुमचा उत्साह, तुमचे नजरेत जेव्हा आम्ही बघतो की तुमच्या अपेक्षा पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो. आणि तुमच्या संपूर्ण
कसं तुम्हाला तुमचं जीवनमान उचलेल हे आमचं आम्ही मनापासून सांगतो. आम्ही संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठी वेचतोय एवढंच लक्षात घ्या. आणि फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवेंद्रराजेंना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी आलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वेळाभावी सॉरी, मी सगळ्यांचे नावं घेत बसलो असतो तर मला बोलायला वेळ पुरला नसता, त्यामुळे मला माफ करा. पण सर्व मान्यवर, सर्व माता भगिनी, सर्व बहिणी भाऊ, शेतकरी वर्ग, वडीलधारी मंडळी, आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनम्रपणे मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की असंच आपल्या सगळ्यांचं प्रेम, आपले आशीर्वाद तुमच्या दोघांच्या पाठीशी राहो. कारण की तुमच्या ह्या आशीर्वादामुळं आम्हाला एक प्रकारचं एक ऊर्जा मिळते. ऊर्जा काय कशा करता तर जास्तीत जास्त तुमची आम्ही सेवा करून, त्यात कुठं आम्ही कमी पडलो तर कधी पडणार तर नाहीच, पण कमी पडलो तर केव्हाही आम्हाला तुम्ही सांगा. पण यावेळेस आपल्याला वाटेल त्या परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात 1 नंबरनी सीट आलीच पाहिजे, एवढं फक्त आपलं निर्धार आपण सगळ्यांनी करूया. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं, आणि तो तिकडनं असं करतोय ते ठीक आहे. थांब, आता काय मी उमेदवार नाही आहे तर बाबा आहे, तर बाबांनी केली पाहिजे ना. मग बाबांसाठी आहे. आता माझी कॉलरवर तर फाटायची वेळ आली, त्याच्या पुढं जबाबदारी कॉलरची फक्त बाबांकडे. लक्षात घ्या, त्यांची कॉलर टाईट ठेवायचं कारण आपलं संपूर्ण जबाबदारी तुमच्या आमच्या सगळ्यांची. एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून थांबतो. धन्यवाद. बाळासाहेब दिल्यानंतर